श्रीराम परिवार. सीताराम लक्ष्मणांची नावे जात आणि धर्माचा भेद न करता सर्व भारतीयांना माहीत आहेत. श्रीरामचंद्रांच्या माता पित्यांची नावे आणि त्यांच्या भावांची नावे देखील अनेकांना माहीत आहेत. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिचे नाव देखील काही लोकांना माहीत आहे. परंतु श्रीरामाच्या परिवारातील सर्वांची नावे माहीत असलेले लोक फारच दुर्मिळ आहेत. श्रीरामाचे वडील कोसल देशाचे राजे महाराज दशरथ होते. त्यांना कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी अशा 3 पत्नी होत्या. राम थोरल्या पत्नीचा म्हणजे कौशल्याचा मुलगा होता. लक्ष्मण आणि शत्रुघ्न सुमित्रेचे मुलगे होते. भरत कैकेयीचा मुलगा होता. विदेह राज्याचे राजे महाराज जनक यज्ञासाठी जमीन नांगरत असताना नांगराच्या सीतेतून एक मुलगी प्रकट झाली. त्या मुलीचे नाव सीता ठेवून महाराज जनकांनी तिचे पालनपोषण केले. संस्कृतमध्ये सीता म्हणजे नांगराची चाल. भूमीतून प्रकट झाल्यामुळे सीतेला भुजाता, विदेह राजकन्या असल्यामुळे वैदेही, जनकाची कन्या असल्यामुळे जानकी, मिथिला राजकन्या असल्यामुळे मैथिली आणि मानवी स्त्रीच्या पोटी जन्म न घेतल्यामुळे अयोनिजा अशी नावे आहेत. जनकाच्या पत्नीचे नाव सुनैना आहे. सीता मिळाल्यानंतर त्यांना झालेली कन्या म्हणजे उर्मिला. जनकाच्या अनुजाचे नाव कुशध्वज आहे. त्याच्या पत्नीचे नाव चंद्रभागा. त्यांच्या मुलींची नावे मांडवी आणि श्रुतकीर्ती अशी आहेत. सीताराम विवाहाच्या वेळीच उर्मिलेचा विवाह लक्ष्मणाशी, मांडवीचा भरताशी आणि श्रुतकीर्तीचा शत्रुघ्नाशी संपन्न झाला. सीतारामांना झालेली जुळी मुले म्हणजे लव आणि कुश. उर्मिला आणि लक्ष्मण यांची मुले अंगद आणि चंद्रकेतू आहेत. मांडवी आणि भरताची मुले तक्ष आणि पुष्कल आहेत. श्रुतकीर्ती आणि शत्रुघ्न यांच्या मुलांची नावे सुबाहू आणि शत्रुघाती अशी आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रामाच्या पुढील पिढीतील त्यांची नावे केवळ उत्तर रामायणातच आढळतात. सीतेची आई आणि लहान मातांची नावे उत्तर रामायणातही नाहीत. यांचा उल्लेख विष्णू पुराण आणि ब्रह्मांड पुराणात आढळतो. स्वस्ती.